चला तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 5वी स्कॉलरशिप परीक्षा 2019 मराठी विषयाची 25 प्रश्नाची उत्तरे, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी सर्व उत्तरे या ठिकाणी या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। या व्हिडिओमध्ये पाहूया आपण मराठीची 25 उत्तरे। व्हिडिओमध्ये पाहूया आपण 5वी स्कॉलरशिप मराठीचे 25 प्रश्न आणि मराठीच्या 25 प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी दिलेली आहेत। तर पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी समानार्थ शब्दाची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा। तर याचं उत्तर आहे झिम्मड आणि रिमझिम, पर्याय क्रमांक 2। यानंतर पुढे आहे एक पझल। या पझल मध्ये आपल्याला 3 अक्षरे निवडायची होती, यामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शुद्र माणसे शुद्र वस्तूंना भाळतात, कोल्हा काकडीला राजी, पर्याय क्रमांक 3। यानंतर पुढचा प्रश्न आहे, विश्व, विषय, विचार, विचार आणि विसंवाद। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विषय। यानंतर पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी आपल्याला चुकीचा भाग पर्यायातून निवडायचा आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब हा चुकीचा भाग आहे। यानंतर पुढचा प्रश्न आहे, आपली लबाडी पकडली जाईल या भीतीने मोहनचे टिंबटिंब झाली। तर या ठिकाणी उत्तर आहे तोंडात बोबडी, म्हणजे बोबडी वळली हा एक पर्याय आहे, पण याचं मे बी तोंड पांढरे पडले यासारखं पण उत्तर होऊ शकतं। या ठिकाणी थोडं संदिग्ध आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, आमच्या वर्गात सर्वात कमी उंचीचा संजू म्हणजे टिंबटिंबच। तर वामन मूर्ती हा पर्याय आहे, उत्तर क्रमांक 3। यानंतर पुढचा प्रश्न आहे, उपकाराखाली दबलेला, याचा पर्याय आहे मिंदा, पर्याय क्रमांक 4। यानंतर उतार्यावरील प्रश्न पाहूया। उतार्यावरील पहिला प्रश्न आहे, मायाच्या आईचे मातृभाषेवरील प्रेम कशावरून दिसून येते? तर पर्याय क्रमांक 2। त्यानंतर माया हुशार मुलगी होती हे पुढीलपैकी कोणत्या वाक्यावरून दिसून येत नाही? तर पर्याय क्रमांक 4 आहे। त्यानंतर पैसा मिळवण्यासाठी मायाच्या आईने कोणते काम केले? शिवणकाम केले। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विरुद्ध शब्दाची चुकीची जोडी निवडा। काळजी आणि चिंता हा समानार्थी शब्द आहे, तर चुकीची जोडी या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे, काळजी आणि चिंता। यानंतर पुढचा प्रश्न आहे, एकवचनी आणि अनेकवचनीची अयोग्य जोडी निवडायची आहे, पर्याय क्रमांक 4 वानर आणि वानरी। तर या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया आपण। पुढचा प्रश्न आहे, पुढील अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा। तर या ठिकाणी मैत्रीण हा शब्द चुकीचा आहे, पर्याय क्रमांक 2। त्यानंतर समूह शब्दाबद्दल पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे, अयोग्य, तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। यानंतर पुढचा प्रश्न आहे, खेळणी तयार करायला बुरडा घराच्या कामट्या आणाव्या लागायच्या। तर याचा काळ आहे भूतकाळ, पर्याय क्रमांक 3। यानंतर आहे संवादावरील प्रश्न। संवादावरील पहिला प्रश्न आहे, वरील संवाद घडली ती वेळ कोणती होती? तर संध्याकाळची वेळ होती, पर्याय क्रमांक 1। वरील संवादात किती जणांचा उल्लेख आलेला आहे? 8 जणांचा उल्लेख, पर्याय क्रमांक 1। सूरजला मामाकडे का जायचे नव्हते? तर त्याची मॅच होती म्हणून, पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे, रंगीबेरंगी पतंगांनी आकाश सजले होते। तर पतंगाने हा शब्द नपुसकलिंगी आहे, पर्याय क्रमांक 1। त्यानंतर पाहूया कवितेवरील प्रश्न। कवितेवरील पहिला प्रश्न आहे, पाण्यावर वर्तुळाकार नक्षी कोण फुलवते? तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे। त्यानंतर माडांना कोणती उपमा दिली आहे? पर्याय क्रमांक 3 वीरांची उपमा दिलेली आहे। पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही? तर नेत्र या शब्दाचा शब्द या ठिकाणी आलेला नाही। त्यानंतर पुढचा शब्द आहे, कवी आणि लेखक यामध्ये सुगी बहिणाबाई चौधरी, पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे। त्यानंतर दारामागे कोण लपले? त्यांना मी पाहिले बर का, यामध्ये 3 सर्वनामं आहेत, पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे। तर या पद्धतीने आपण 25 प्रश्नाची उत्तर पाहिलेली आहेत। एक प्रश्न संदिग्ध आहे। त्याचबरोबर गणिताची 50 प्रश्न याची उत्तरं चॅनलवर आहेत। 75 प्रश्नाची उत्तरं चेक करा। यामध्ये खूप झालं तर 2 ते 3 प्रश्नाचा फरक पडू शकतो, नाहीतर तुम्हाला या ठिकाणी ॲक्युरेट तुमचे मार्क काढता येतील। यानंतर या चॅनलवर सर्व व्हिडिओ अपलोड केले जाणार आहेत। चॅनल सोबत राहा, चॅनल सबस्क्राईब करा। आणि आपण जर नवोदयची परीक्षा देत असाल तर नवोदय परीक्षेसंदर्भात सर्व गेस्ट पेपर तुम्हाला याच चॅनलवर मिळतील। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।